सुप्रभात मंडळी. आपण वाचत आहोत अनुजा बर्वे लिखित म्हणजे काय ग आजी हे पुस्तक. आणि आजच्या गोष्टीचं नाव आहे पात्र, फुलपात्र, मेषपात्र. रोहिन, अरे कुठे आहेस तू? रोहिनचा काही वावर जाणवला नाही म्हणून मी बाल्कनीत बघितलं, इकडे तिकडे बघितलं आणि नंतर त्याला हाक मारत बेडरूमच्या दिशेला वळले. आजी, आबांच्या फ्रेंडना पाणी हवं आहे. तू मगाशी पाणी भरून जारनी ग्लासीस टेबलावर ठेवलेलं पाहिलं होतं मी. मग त्यातलं दिलं नाहीस का पाणी त्यांना? तेच तर सांगतोय ना. ते म्हणाले माझा हात कापतो, ग्लास नको, मला फुलपात्र आणून दे. अरे खरंच की. रोहिन, नेने आजोबांना बरं नव्हतं ना मध्ये, तेव्हापासून त्यांचे हात थरथरतात. हे विसरलेस मी. हे घे स्टीलचं भांडण, मी बाहेरच्या जारमधलं पाणी त्यांना भरून दे. मी तोवर चहा खाण्याचं बघते. सो फुलपात्र म्हणजे भांडं, ने हात कापतो म्हणजे हात थरथरतो. व्हेरी स्ट्रेंज. 20-25 मिनटापूर्वीच आमचा असा संवाद झाल्यानंतर जरासा फुरंगटूनच रोहिन पाणी द्यायला म्हणून हॉलमध्ये गेला होता. वॅक्सिनेशनचे 2 डोस घेऊन झाल्याने आणि लॉकडाऊनचे नियमही थोडे शिथिल झाल्याने आबांनी 2 मित्रांना घरीच भेटायला बोलवलं होतं. त्यांच्या सरबराईमध्ये मी गुंतल्याने फुलपात्राचं सविस्तर एक्सप्लेनेशन द्यायला नेहमीसारखा वेळ हाताशी नव्हता. आणि रोहिनने स्वयंपाकघरात काहीच कशी लुडबुड केली नाही एवढ्या वेळात, या विचारातच मी बेडरूममध्ये शिरले. अरेच्छा रोहिन, तू असा पालथा का झोपून राहिलायस आत्ता? मग काय करणार, तू बिझी होतीस. मला कन्फ्यूज करून आबांचे फ्रेंड्स आणि आबा मात्र एन्जॉय करतायत. खरं तर रुसव्याने फुग्गा झालेल्या रोहिनचा गालगुच्चा घ्यायचा मोह टाळणं मुश्किल होतं मला. अरे, फुलपात्र हा समानार्थी शब्द आहे. पाणी प्यायच्या भांड्यासाठी आपल्या घरात वापरला जात नाही तो शब्द. नॉट ओन्ली दॅट, माझ्याकडे बोट दाखवून हा एवढा पसारा घालून काय करतेस हे पात्र, असं आल्या आल्या विचारलं नेने आजोबांनी. नंतर म्हणाले फुलपात्र. मग आधी मला पात्र म्हणाले ते डिफरंट होतं का? आणि फुल म्हणजे फुल की फूल की मराठीतलं फ्लॉवर, या सगळ्यांचं कन्फ्युजनच झालं. म्हणून तुझ्याकडं आलो तर तूही बिझी होतीस. तेव्हा होते खरी थोडी बिझी. पण हा पात्र शब्द म्हणजे शब्दा अर्थात शब्द एक अर्थ अनेकवालं उदाहरण द्यायला अगदी पात्र आहे. काय शब्द कथा म्हटल्यावर टुणकण उठून बसली स्वारी. रोहिन, आजी आजोबांना नातवंडांनी केलेला पसारा बघून स्वतःचं बालपट आठवतं आणि मग कधी लाडानं ते पात्र हा शब्द वापरतात. पसारातला गबाळेपणाचा अर्थ भरलाय या पात्र शब्दात. तुलाही त्या आजोबांनी पात्र म्हटलं त्यात नाराजी नव्हती बरं का. आणि अजून एक गंमत, आपण बाप्पासाठी मोदक स्टीम करतो ते मोदक पात्र, ज्या भांड्यात इडली स्टीम करतो ते इडली पात्र, अशी डिफरंट प्रकारची पात्र असतात. येस, कळलं. पण ते लास्टला म्हटलंस एक्झाम्पलसाठी पात्र, ते उदाहरणास पात्र म्हणजे योग्य, लायक. बघ, आत्ताच्या आत्ता 3 वेगवेगळे अर्थ सांगितले ना मी तुला. अजून वेगळे अर्थ आहेत ते नंतर सांगते. आधी हॉलमध्ये जाऊया चल. आबांचे मित्र आता निघाले असतील जायला. त्यांना नमस्कार कर बरं. हो आजी, आय नो ग. खरंच समंजस आहे रोहिन आमचा. हॉलमध्ये जायला लगेच तयार झाला. हॉलमध्ये कोकणातल्या उत्सवी नाटकांच्या गमतीशीर आठवणींमध्ये रंगले होते 3 मित्र. पांडुअण्णांनी खूप घट्ट धरलेनी म्हणून एकच वाक्य असलेलं एक पात्र दिग्दर्शकानं दिलं त्यांच्या वाट्याला एका वर्षी. पांडुअण्णा नाटकाच्या तयारीत मदतीला सदा तत्पर, पण व्यक्तिमत्व म्हणाल तर अगदी मेषपात्र हो. तर त्या वर्षीची आठवण सांगायची म्हणजे इतक्यांदा तालमीत हजर राहून देखील तेवढं ते एक वाक्य देखील चुकलं वेणी. पात्रताच नाही हो मुळात, पण आपला गावचा उत्सव म्हणून चालून जातं सगळं. नेने आजोबा अगदी वर्णन करून सांगत होते. त्यातली पात्र झटकन नोट करत असतानाच रोहिनच्या खुणा आल्याच मला. मीही नंतर सांगते अशी नजरेनंच ग्वाही दिली. लगेच पुढं होऊन पठ्ठ्यानं दोन्ही आजोबांना नमस्कार केला देखील.
अरे रोहीन, पाणी पाजून एकदम कुठे गायब झालास? बाकी तुझ्या हातचं पाणी एकदम टेस्टी होतं. जाता सहज मस्करी करणं म्हणजे नेने आजोबांचा हातखंडा. गप्पांची मैफल आटपल्यावर हसत हसत रोहिणीने दोन्ही आजोबांना टाटा केलं. निस्वारींचा मोर्चा माझ्याकडे वळला. आजी, मेष म्हणजे रास असते ना? आबा नाही का एव्हरीडे पेपरमध्ये बघतात आणि सांगत असतात आपल्या सगळ्यांबद्दल. मग नेने आजोबा मेष मात्र म्हणाले ते. आजचं भविष्य तर वाचलं नव्हतं आबांनी, पण माझ्या राशीला लागलेल्या या पात्रांचा परिचय रोहिणीला करून देणं हे माझं आवडतं काम आहे आणि त्यात मी माझ्या परीनं मराठीचं भविष्य जपायचा प्रयत्न करते. रोहिण, मेषपात्र हा शब्द जनरली पर्सनॅलिटीचं वर्णन करताना वापरतात. त्याचा एक अर्थ आहे बारीक बावळट व्यक्तिमत्व आणि नाटकातली भूमिका किंवा रोल, त्याला देखील पात्र असं म्हणायची पद्धत आहे. आजी, आले लक्षात. पण मग पात्रता म्हणजे काय? म्हणजे योग्यता, लायकी किंवा सोप्या भाषेत कॅपेबिलिटी. पहा, आता पटलं ना की पात्र शब्द आपल्या म्हणजे शब्द एक अर्थ अनेक या खेळासाठी अगदीच एलिजिबल आहे ते. रोहिण काही उत्तर देणार तेवढ्यात मित्रांना निरोप देऊन आबा घरात शिरले. ते बोलत बोलतच, ऐकलं का? नेन्याने एका बालकाश्रमाची सविस्तर माहिती दिली हो. अगदी सत्पात्री दान होईल याची खात्री पटली म्हणून लगेच चेकही देऊन टाकला मी. तू स्वयंपाकघरात होतीस ना त्यावेळेलाच. रोहिण, जरा पाणी दे रे मला. बोलता बोलता विसरून तसाच येऊन बसलो बघा आराम खुर्चीत. आता सत्पात्री शब्दाचा उलगडा कसा करू या विचारात असतानाच रोहिणनं मला प्रश्न विचारला. आजी, आबांना कशात देऊ पाणी? फुलपात्रात? शाण्या, त्यांना रे कशाला फुलपात्र, नेहमीच्या ग्लासात दे की. तेवढा तो सत्पात्री शब्द मात्र निसटला रोहिणच्या ऐकण्यातून. पण त्याच्या मिश्किलपणाला मनातल्या मनात दाद देत मागचं आवरायला म्हणून मी किचनकडे वळले. तर अशी ही गोष्ट, पात्र, फुलपात्र, मेषपात्र, आहे की नाही मजा? उद्या अशाच एका छानशा गोष्टीसह भेटूया. तोपर्यंत बाय बाय.